केरळात दाखल झालेला मान्सून कोकणात आणि पर्यायानं राज्यात दाखल झालेला आता आणि एकंदरीत सध्याच्या घडी जर बघितलं तर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा मान्सूनचा प्रवास राज्यातल्या इतर भागांच्या दिशेनं चालू होणार आहे। सध्याच्या घडीला मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे अगदी कोकणातले जे नदी नाले आहेत, ओढे आहेत, याला वाहळ देखील म्हणतात किंवा काही स्थानिक भाषेमध्ये याला पर्या देखील म्हणतात, हे देखील चांगलेच प्रवाहित झालेले आहेत। अगदी हे नदी नाल्यांच्या ही पाणी पातळीमधली वाढ साधारणपणे इथला काही जाणकारांशी किंवा इथल्या काही स्थानिकांशी ज्यावेळेला आपण बोलतो ग्रामीण भागातल्या, तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये कदाचित अशा पद्धतीची पाण्याची ही वाढ मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच झालेली असावी। अर्थातच आता मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यामुळे साधारणपणे हा पाऊस अशाच पद्धतीने पुढच्या काही काळामध्ये कायम राहील अशी एकंदरच अंदाज स्थानिक पातळीवरती व्यक्त केला जातोय। मुख्य गोष्ट हीच आहे की आता शेतीच्या कामांना देखील वेग येणार आहे। स्वाभाविकपणे हा मे महिना आहे, अद्याप मे महिना संपलेला नाहीये, त्यामुळं पावसाची किंवा पावसाचं झालेलं आगमन एकंदरीत अनपेक्षित असंच म्हणावं लागेल। पण आता कोकणातला शेतकरी देखील पेरणीच्या कामांना सुरुवात करेल। रोहिणी नक्षत्र जे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्यानंतर साधारणपणे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतीच्या कामांना वेग येऊ शकतो। जर आता आपण हे चित्र बघितलं तर हे अशाच पद्धतीने एका ग्रामीण भागातल्या व्हाळाचं आहे किंवा पर्याचा आहे, ओहळाचा आहे आणि कोकणात किंवा विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सर्वदूर सध्या पाऊस बरसतोय चांगला सरींवरती आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे नदी नाले ओढे आहेत ते देखील असेच प्रवाहित झालेले आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।